वाक्य ठीक आहे, पैशाचं सोंग आणता येत नाही, हे त्या निराशवादी मनोवृत्तीच्या लोकांचं वाक्य आहे. महाराष्ट्रात काय नाहीये सांगा? 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, आमच्याकडे खनिज संपदा आहे, आमच्याकडे 20% जंगल आहे, वाहणाऱ्या नदी आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक उत्तम स्किल आहे. हा मराठी माणूस इतर लोकांपेक्षाही उत्तम कार्यकुशलतेने काम करण्याची क्षमता आहे. आज 2,70,000 कोटी जीएसटी मध्ये आमचा हिस्सा आहे 20%. महाराष्ट्रामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे राज्यगीत आम्ही घेतलं. आता काही अर्थशास्त्रज्ञ का लाडक्या बहिणीच्या मागे लागले मला अजून नाही. बरं, मी मुनगंटीवारजी आपला प्रश्न योग्य आहे, पण असे अर्थतज्ञ जी मंडळी मांडतायत त्याच्यामागे त्यांच्यासमोर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे, त्यांच्यासमोर कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आहे, आणि तुम्ही जो म्हणताय ते महाराष्ट्राचं स्थूल उत्पन्न किंवा उत्पादन आणि आपल्याकडचे मोठे उद्योग या सगळ्याचा म्हणजे मुंबईचा पूर्ण विकास हा अख्ख्या महाराष्ट्राचा विकास होत नाही, मुंबईच्या साऊथ बॉम्बेचा विकास हा मुंबईच्या उपनगरांचा होत नाही, त्या अर्थाने ते सगळं बघावं लागतं. मी म्हणालो समाज कल्याणचा पैसा जातोय मुनगंटीवारजी. 11 लक्ष कोटी MMRDA साठी तुम्हाला खर्च करता येतात. बरं. आणि भामरागड, अंकिसा, आसरंगली, टेकडा, जिवती या ठिकाणी असणाऱ्या गरीब बहिणी, आणि तुम्हाला एका गोष्टीची माहिती काढा, 2011ची जेव्हा जनगणना झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, सर्वात जास्त गरीब असणारं उत्तर प्रदेश नव्हतं 2011च्या जनगणनेनुसार. आणि तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल करा, युपी गरीब 9.5% झोपडीपट्टीमध्ये राहणार आहे, MP मध्ये 8.7 आणि महाराष्ट्रामध्ये 18.1% आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अरे बहिणींसाठी काही पण. आता तुम्ही लाडक्या बहिणीच्या याच्यावर चर्चा करण्यापेक्षा MSCB मध्ये 12.5% कर्ज का घेतलं याच्यावर चर्चा नाही करतो. मला मी गिरीश कुबेरांकडे जातो. मुनगंटीवारजी मगाशी गिरीश कुबेरांचा संपर्क तुटला होता. कुबेर सर, आपण आता कदाचित त्यांचं बोलणं ऐकलं असेल. म्हणजे मुनगंटीवारांनी अगदी स्वतःच्या स्वभावाप्रमाणे एका सटक्यात सगळ्या मुद्द्यांना स्पर्श तर केलेलाच आहे, आणि त्यांचं विधान बऱ्यापैकी नुसतंच आर्थिक नसून ते पॉलिटिकल इकॉनॉमिकल आहे, आणि त्याच्यामागे अनेकांना अनेक प्रकारचे संदेश पण गेलेले आहेत ते ज्याचे त्यांनी स्वीकारायचे आहेत. तुम्ही या विश्लेषणाकडे कसं बघताय? त्यांच्या बोलण्याचं सार असं की काहीही चिंता नाही, लाडकी बहीण योजना राबवली जाऊ शकते. ऐकत होतो मी त्यांचा, सुधीर भाऊ, त्यांचा स्वतःचा अभ्यास आहे, आणि मला वाटतं सुधीर भाऊंनीच या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं की त्यांच्यानंतर ते अर्थमंत्री होते त्याच्यानंतरच्या आजपर्यंतच्या कालखंडामध्ये एकालाही शिल्की अर्थसंकल्प का सादर करता आला नाही. हा 11,000 कोटीचा त्यांच्या काळात त्यांनी आता उल्लेख केला, त्यांनी उल्लेख केला नसता तरी तो मी करणार होतो, पण त्यांच्यानंतर महाराष्ट्राने शिल्की अर्थसंकल्पच पाहिलेला नाही. 1,00,000 कोटी रुपयांची यावेळेला आपल्याला फिस्कल डेफिसिट, वित्तीय तूट आहे. परत परवाच पहिल्या अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्याच कालखंडामध्ये आपण जवळपास 52,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्यात. तर मुद्दा असा ना की ते जे सांगतायत ना ते मुद्देच खरे, ते कदाचित ते दुसऱ्या पक्षातल्या खुर्चीतनं जर ते बोलले असते ना तर तेच मुद्दे उलट्या अर्थाने घेतले गेले असते, कारण तेच खरे आहेत. MMRDA साठी हा मुद्दा आहे. हा इतकं प्रचंड प्रमाणावरती कर्ज घेतलेलं आहे. त्यांनी आणखी काही योजना सांगितल्या, MSCBचा दाखला दिला. हे मुद्दे आहेतच ना. आता याच्या पलीकडे जाऊन सुद्धा म्हणजे सुधीर भाऊंना तो मुद्दा विचारणं बरोबर नाही. ऑफ रेकॉर्ड आपण विचारू शकतो कॅमेरा बंद केल्यानंतर की एवढा मोठा महत्वाचा आणखी एक प्रकल्प राज्य सरकार अंगीकारतंय, स्वतःच्या अंगावर घेतंय, ज्याच्यामध्ये जर ₹1 सुद्धा सरकार घालत नाहीये, तरी सुद्धा जवळपास 87,000 कोटी रुपये, म्हणजे त्याच्यात प्रत्यक्ष 1,00,000 कोटी रुपयांची कामं सरकार करेल. हे सगळं कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन चालू आहे. हा सुधीर भाऊ जे म्हणतात, मगासपासून आपण जे म्हणतोय त्याचा अर्थच हा होतोय की आपण अंतिमतः तुझ्या माझ्यासाठी, नागरिकांसाठी होत नाही, हे कंत्राटदारांच्या भल्यासाठी चाललेली ही व्यवस्था आहे. 60% खर्च जवळपास आपला एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट आहे, केवळ पगार वेतन खर्च. सुधीर भाऊंनी तो मुद्दा व्यवस्थितपणे मांडला. मग जनकल्याणासाठी राहतंय कुठे? सरकार शाळा बांधू शकत नाही, सरकार रस्ते बांधू शकत नाही, सरकार प्रत्येक गोष्ट आउटसोर्स करणार, कंत्राटदारांना देणार, कंत्राटदारांना अधिकार देऊन त्याच्यावरती त्यांनी पैसे कमावे असं सांगणार. मग मुद्दा असा की सरकारकडे जो काही महसूल जमा होतो त्याच्यातनं काय करणं अपेक्षित आहे? चांगल्या शाळा, चांगलं आरोग्य, चांगले किमान रस्ते, हे सुद्धा जर दिलं जाणार नसेल आणि मग मात्र लाडकी बहिणीनं सगळं दिलं जात असेल किंवा जे काय 43,000 कोटी, त्यांचा मुद्दा अगदी खरा आहे. पण प्रश्न असा की मग बाकीच्या महसुलाचं काय होतं? आता त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बाकी इतक्या ठिकाणी वाईट खर्च होतोय, तर आणखी एका ठिकाणी वाईट खर्च झाला तर तुम्ही एवढ्या ओरडता कशाला? हा मुद्दा बरोबर आहे. कदाचित
ते ज्या परिसरात येतात तिथलं आव्हान, आणि त्यांनी तो शेवटी मुद्दा मांडला हा ऐकला तर टीका टीका आहे का कौतुक आहे, हो. हा विचार करायला हवा. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्र जर गरीब आढळत असेल, आणि तो आढळतो, पुन्हा मुंबई हा जर पट्टा काढला महाराष्ट्रात ना, हो. तर महाराष्ट्र, बिहार किंवा ओरिसा किंवा 2011चे आकडे आहे ते काँग्रेसच्या राज्यातले आकडे आहे. मी 2011च्या जनगणनेनुसार हा जो आकडा आहे तो काँग्रेसच्या राज्यातला आहे. तो कमी करत बरोबर. आता जे जनगणना होईल त्याच्यात समजेल. आणि तेच तर खरं म्हणणं आहे ना, मोजायलाच तयार नाही ना तुमचं सरकार. काहीच नाही, आता काहीच काय? मोजत नाही. आता मुनगंटीवारजी, इकडे गिरीश कुबेरांच्याच विश्लेषणातून एक मुद्दा घेऊन पुढे जायचा असेल तर हा खर्च उघडपणे आपल्याला आधीची पण कल्पना आहे. अशा प्रकारच्या ज्या योजनांना, म्हणजे बाकीचं सगळं सोडून द्या, ही योजना कशी आहे, अशा योजनांना रेवड्या आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने म्हटलेलं आहे. नंतर बघतोय तर दिल्ली विधानसभेच्या वेळी सुद्धा रेवड्या आणि महाराष्ट्रात सुद्धा रेवड्या. प्रश्न लाडक्या बहिणींचं कल्याण करण्याचा नाहीये, तो करण्यासाठीची अनेक विभागाच्या, म्हणजे उदाहरणार्थ लाडकी बहिणीला 1,500 रुपये मिळाले, पण तिच्या नवऱ्याला जर का नीट रोजगार मिळत नसेल तर त्या 1,500 गोष्टी साध्य होत नाहीत. जर का त्यांच्या घरात उद्या मोठा उपचार ठरला आणि त्याच्यासाठी हॉस्पिटल त्यांना ऍडमिट करत नसेल, कारण सरकारने बिलं थकवली असतील, तर त्या 1,500 कल्याण होणार नाहीये. हे मॅक्रो लेवलला पाहण्याऐवजी मायक्रो लेवलला फक्त एखाद्या महिलेला, काही महिलांना 1,500 दिले, त्याने काय होणार आहे? 1,25,000 कोटीची दारू महाराष्ट्रात पिली जाते. हो. त्याच्यावर कोणी भाष्य करत नाही. हम्म. ड्रग्सच्या बाबतीमध्ये परवा कायदा आणला तेव्हा मी आकडे वाचून दाखवले. 80,000 कोटी रुपयाच्या ड्रग्सच्या बाबतीत चर्चा आहे, त्याच्यावर चर्चा होत नाही. लाडक्या बहिणीच्या बाबतीत आपण मागे का जातो? 2,44,00,000 बहिणीच्या आयुष्यामध्ये 1,500 रुपयाचं किती महत्व आहे हे कदाचित मला जाणवणार नाही. पण त्या बहिणीच्या आयुष्यामध्ये त्या 1,500 रुपयामध्ये जो पती सरकारच्या दारूच्या लायसन्सच्या दुकानामध्ये दारू पितो आणि 4, 5, 7 वर्षाची मुलगी जेव्हा म्हणते आई मग पाणीपुरी खायची आहे, तिच्याकडे पैसे नसतात ना, तिचं दुःख आपण चर्चा करून नाही समजू शकतो. मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, की तुम्ही ऐकली आहे पण ही तुमच्या माध्यमातून सर्वांनी ऐकली पाहिजे, की लंडनच्या एका न्यायालयामध्ये केस सुरू होती, पाव चोरला म्हणजे ब्रेड चोरीची. कोर्टाच्या जजने ऐकलं कायद्यानुसार ब्रिटनच्या ब्रेड चोरी करणं सुद्धा चोरीच आहे, आणि म्हणून जजने सांगितलं की या चोराला मी 1 पाऊंड दंड करतो. आणि मग थोडा वेळ पॉज घेतला आणि सांगितलं इथे जेवढे लोक बसले आहे ना सर्व, त्यांना मी 10 पाऊंड दंड करतो, कारण अशी व्यवस्था निर्माण करणारे तुम्ही आहात. मला असं वाटतं एका गरीब बहिणीचा आवाज, आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या खात्यात आपण पैसे टाकतो. मी तुम्हाला देशाच्या इतक्या योजना, आणि या आज सुरू नाही झाल्या, या अनेक वर्षापूर्वी सुरू झाल्या आहेत. म्हणजे लाडकी बहीण एक का नजरेत येते मला माहित नाही, पण आपण निराधारांच्या योजना आहे. आज 45 लक्ष लोकांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आपण टाकतोच आहे. निराधार, विधवा, परितक्त्या, घटस्फोटिता, कारण संविधानाने. आणि मग तुम्हाला जर हीच अडचण आहे तर मग सरकारची आवश्यकताच नाही ना कुठं. सरकार आणि 350 IAS अधिकाऱ्यांना एकत्र येऊन समाजामध्ये असणारी विषमता मुक्तीचा प्रवास वेगाने कसा करता येईल यावर काम करायचं. मुनगंटीवारजी, आपण आपल्या एकदम जुने दिवस आठवले, विरोधातले दिवस आठवावेत, इतक्या तडफेनं आपण डिफेन्स केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा, त्या योजनेबद्दल आम्ही मगाशी सुद्धा म्हटलं, योजनेची अडचण नाहीये जर का त्याच्यासाठीचा निधी वेगळा असेल, पण विविध खात्यांमधला निधी वळता केला जात असेल तर काय करावा प्रश्न आहे. पण त्याच्यावरती मुनगंटीवारांकडे पुन्हा मुद्दा आहे, मग आमचे 350 IAS अधिकारी करतायत